नमस्कार मित्रांनो, बुलटनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण म्युच्युअल फंडबद्दल मूलभूत माहिती घेणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे असा फंड जो तुमच्यातर्फे किंवा तुमच्यापैकी अनेक लोकांतर्फे जी काही रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते, तर त्याच्यातली रक्कम तो म्युच्युअल फंड हा शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडला इक्विटी म्युच्युअल फंड म्हणतात. त्याच्यानंतर डेट म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड जे आपली रक्कम किंवा आपल्यासारख्या अनेक लोकांकडून गोळा केलेली रक्कम ही निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये, डेब्ट फंड म्हणजे की कंपनीच्या कर्ज रोख्यांमध्ये ते गुंतवणूक करतात. म्हणजे सोप्या पद्धतीने कंपनीला ते कर्ज देतात. हायब्रिड म्युच्युअल फंड हा इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड यांचं एक संतुलित कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर मनी मार्केट फंड हे अल्पकालिक गुंतवणूक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी किंवा हाय लिक्विडिटी असणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात. तर मनी मार्केट फंड्समध्ये तुम्हाला परतावा एकदम कमी प्रमाणात मिळतो. सेक्टोरल फंड म्हणजे इकॉनॉमीचे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, जसे फार्मास्युटिकल्स आहे, ऑटोमोबाईल आहे, स्टील आहे, FMCG आहे किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा एका स्पेसिफिक क्षेत्रामध्येच हा फंड गुंतवणूक करतो. इंडेक्स फंड हा सेन्सेक्स किंवा निफ्टी यासारखा स्पेसिफिक निर्देशांकामध्येच गुंतवणूक करतात. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे म्युच्युअल फंड जे शेअरप्रमाणे स्टॉक मार्केटवर ट्रेंड होतात. तर म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे फायदे. तर सगळ्यात महत्त्वाचा म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा फायदा हा डायव्हर्सिफिकेशन आहे. म्हणजे की आपला पैसा हा वेगवेगळ्या मालमत्तांच्या प्रकारांमध्ये आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मॅनेज केला जातो किंवा तिथे गुंतवला जातो. प्रोफेशनल मॅनेजमेंट. म्युच्युअल फंड हा एकदम अनुभवी फंड मॅनेजर म्हणजे की त्या म्युच्युअल फंड जो मॅनेज करणारा व्यक्ती असतो तो CA CFA यासारख्या फायनान्शियली इम्पॉर्टंट डिग्री घेऊन तो लाखो आणि करोडोचा फंड मॅनेज करत असतो. त्याच्यानंतर सुविधा. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे किंवा म्युच्युअल फंडमधून पैसा काढून घेणे हे आत्ताच्या काळात एकदम बटनाच्या क्लिकसारखे सोपे झालेले आहे. जसे तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करता त्याच प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवू शकता आणि म्युच्युअल फंडमधून पैसा कधीही काढू शकता. तरलता. तर म्युच्युअल फंडमध्ये बराच पैसा असल्यामुळे तुम्ही सहज पैसे त्याच्यात गुंतवू शकता आणि त्याच्यामधून सहज पैसे काढून घेऊ शकता. आणि नियंत्रण. तर म्युच्युअल फंड हा एकदम टाईटली रेग्युलेटेड आहे. तर बेसिकली म्युच्युअल फंडवर सेबीचे नियंत्रण आणि सरकारचे नियंत्रण असते. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये फेरफार, फसवाफसवी अशा गोष्टी नसल्यातच जमा आहेत किंवा अत्यंत नगण्य आहेत. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही 2 प्लॅटफॉर्म निवडू शकता. काही बँकेचे पण स्वतःचे म्युच्युअल फंड आहे, तर डायरेक्ट तुम्ही त्या बँकेचे कॉन्टॅक्ट करून त्याच्यामधल्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावू शकता किंवा काही स्टॉक ब्रोकर्स आहेत त्यांच्यामार्फत पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावू शकता. जसे की ग्रो आणि झिरोदामध्ये एक कॉईन आहे आणि ग्रोमध्ये पण एक स्पेसिफिक म्युच्युअल फंडचा एक सेक्शन आहे. त्याच्या थ्रू पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॅक्टर आहे की मी कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. तर कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी याच्या अगोदर तुम्ही तुमचं रिस्क ॲपेटाईट म्हणजे तुम्ही कितपत रिस्क घेऊ शकता आणि तुमचं गुंतवणुकीची कालमर्यादा काय आहे हे तुम्ही प्रथमतः निश्चित केले पाहिजे. त्याच्यानुसारच तुम्ही वेगवेगळे फंड कसे निवडायचे, काय निवडायचे याच्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवणारच आहे. परंतु आत्ता एक ओव्हरव्ह्यू म्हणून मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले तुम्ही तुमची गुंतवणुकीचे उद्दिष्टे ठरवा. त्याच्यानंतर तुम्ही त्या फंडचा परफॉर्मन्स बघायला पाहिजे की 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये त्या म्युच्युअल फंडने किती रिटर्न दिलेले आहेत. साधारणतः म्युच्युअल फंड हे 12 ते 15% आपल्याला रिटर्न देतात. आणि म्युच्युअल फंडच्या संबंधित तुम्ही वेगवेगळ्या फीस पण तुम्ही तपासल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची फी असते ती एक्सपेन्स रेशो म्हणजे टोटल जेवढी म्युच्युअल फंडमध्ये पैसा आहे त्याच्या साधारणतः 0.5 to 2% अमाऊंट हा म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड कंपनी स्वतःसाठी घेत असते तो म्युच्युअल फंड मॅनेज करायला.
आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे टाकताना किंवा पैसे काढून घेताना पण तुम्हाला एक छोटेसे शुल्क म्युच्युअल फंड घेते. तर ह्या पूर्ण फीस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर तपासल्या पाहिजेत. तर आता सध्या तर ऑनलाईनच म्युच्युअल फंड सगळीकडे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या स्टॉक मार्केटच्या ब्रोकर थ्रू तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लमसम गुंतवणूक आणि SIP. SIP म्हणजे सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला काही स्पेसिफिक अमाऊंट ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जाते आणि लमसममध्ये तुम्ही एकदाच तुमच्याकडे जर मोठी रक्कम अवेलेबल असेल तर ती तुम्ही गुंतवून शकता. तर म्युच्युअल फंडबद्दल माहिती काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे. तर ऑफर डॉक्युमेंट म्हणजे म्युच्युअल फंडबद्दलची सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली असते की म्युच्युअल फंड कोणत्या कंपनीने काढलेला आहे, म्युच्युअल फंड कशामध्ये गुंतवणूक करणार आहे, म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो किती राहणार आहे, एंट्री लोड किती आहे, एक्झिट लोड किती आहे, म्युच्युअल फंडचे मॅनेजर कोण आहे, म्युच्युअल फंडचे मॅनेजरची काय काय क्वालिफिकेशन आहे, त्याचा किती अनुभव हवे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफर डॉक्युमेंट, की इन्फॉर्मेशन मेमोरेंडम आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ अकाउंट. तर याच्यामध्ये त्या म्युच्युअल फंडने कशा कशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे आणि किती किती त्याच्यावर रिटर्न आलेला आहे हा डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीतून टॅक्स कसा द्यायचा याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर तुम्ही म्युच्युअल फंडमधली रक्कम 1 वर्षाच्या आत जर रिडीम केली तर होणाऱ्या तुमच्या नफ्यावर तुम्हाला 20% सरकारला टॅक्स द्यावा लागतो आणि 1 वर्षानंतर जर तुम्ही ती रक्कम काढली तर होणाऱ्या नफ्यावर तुम्हाला 12.5% टॅक्स द्यावा लागतो. तर डेट म्युच्युअल फंडमध्ये ही रक्कम 3 वर्षाच्या आत गुंतवणूक रिडीम जर केली तर तुम्हाला श्रेणीनुसार वेगवेगळा कर आहे आणि 3 वर्षानंतर जर तुम्ही रिडीम केली तर अंदाजे 20% तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर सरकारला कर द्यावा लागतो. तर नियामक संस्था. तर म्युच्युअल फंड हे भारत सरकारच्या SEBI या संस्थेकडून पूर्णतः नियमित केलेले आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये आत्तापर्यंत तरी भारताच्या इतिहासात फार मोठा कोणताही फ्रॉड झालेला नाही. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, गुंतवणूक करण्यापूर्वी आपण कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. आपल्या जोखमीची क्षमता, आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे, फंडाचे उद्दिष्ट, जोखीम किंवा फंडाचा वेगवेगळे खर्च, वेगवेगळे रेशोज, फंडाचा परफॉर्मन्स आणि बाकीच्या बेंचमार्कशी म्हणजे निफ्टी 50 किंवा BSE 30 याच्याशी तुम्ही त्या म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सची तुलना करू शकता. आणि म्युच्युअल फंड तुमची रक्कम कशामध्ये गुंतवणार आहेत याला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ म्हणतात. तर तो पोर्टफोलिओ पण तपासणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका कुशंका असेल तर आपण आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी तुम्ही नेहमीच ॲडव्हर्टाईज बघत असाल की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. म्हणजे की म्युच्युअल फंड ही बाजार जोखमीच्या अधीन आहे. बाजार जोखीम म्हणजे काय, तर बाजारामधील जे चढ उतार आहे त्याच्यानुसार म्युच्युअल फंडमधले गुंतवणुकीचा परतावा हा अवलंबून असतो. त्याच्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही म्युच्युअल फंडचे सर्व डॉक्युमेंट्स, म्युच्युअल फंडचा टाईप, आपली गुंतवणुकीची क्षमता, आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तर मित्रांनो, सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांशी हा शेअर करा. चला, नमस्कार.